परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पार पोरांनो इकडे चिंट्या बिंट्या पाहून घ्या, मुलींना पाहून घ्या. आता बघा, एकदम सोपी पद्धतीमध्ये मी तुम्हाला सगळ्या मोडचं शेवटचं गणित आता आपलं आज चालू आहे. म्हणजेच बिलो लेस दॅन अप टू अंडर झालं. कम्युनिटी सिरीज. कोणती सिरीज? कम्युनिटी सिरीज. बीकॉम फोर्स स्टॅटिस्टिकमध्ये मोड कोणतं चॅप्टर? मोड. सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यू सिरीज, इन्क्लुझिव्ह संपूर्ण झालेले आहेत. आता कम्युनिटी सिरीजमध्ये शेवटचा पॉईंट आपला तुम्हाला या पहिल्या लेक्चरला शिकवलेला आहे मी. बिलो लेस दॅन अप टू अंडर असेल तर ही फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला असते, म्हणजे ती चढत्या क्रमामध्ये असते आणि सुरुवातीला ग्रुप तुम्हाला काय करावं लागतं? डिफरंट ठेवावा लागतो. परंतु आता अगर समजा तुम्हाला हे मोर द्यान आणि अभाव ओव्हर दिलेलं असेल, मोर दॅन अबाव ओव्हर असेल, मोर दॅन अबाव ओव्हर दिलेलं असेल, मोर दॅन अबाव ओव्हर दिलेलं असेल तर फ्रिक्वेन्सी डिसेंडिंग ऑर्डरला असते. कोणत्या ऑर्डरला असते रे पिंट्या? डिसेंडिंग ऑर्डरला असते. यश, आकाश, पिंट्या, चिंट्या पाहून घ्या आता. बिलकुल आहे की नाही? हा, मोर दॅन अबाव ओव्हर, मोर दॅन अबाव ओव्हर असेल तर हे बघा इथं ओव्हर लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? ओव्हर. काय लिहिलेलं आहे? ओव्हर. म्हणजेच तुम्हाला इथं यम सिरीज तयार करायची. कोणती सिरीज तयार करायची? यम सिरीज. कोणती सिरीज तयार करायची? यम सिरीज. मग यम सिरीज तयार करताना 100, 200, 200, 300 सुरुवातीपासून स्टार्ट करायची. ती 400, 500, 400, 500, 500, 600, 600, 700, 700, 800 झाले. हा, म्हणजेच इथं 700, 800 जेवढा डिफरन्स दिलेला असेल तेवढा इन्क्रीज करा. काय करा? तेवढे इन्क्रीज करायची. आणि आता नवीन फ्रिक्वेन्सी ही तयार करायची. नवीन फ्रिक्वेन्सी काय करायची? ती तयार करायची. हा, म्हणजेच आपल्याला आता ही लाट संख्या आहे, ही काय डिक्रीज मध्ये दिलेली आहे. मग या मोठ्या ही उतरत्या क्रमात असते, हे डिसेंडिंग ऑर्डरला असते. मोर दॅन अबव ओव्हर असेल तर फ्रिक्वेन्सी डिसेंडिंग ऑर्डरला असते, म्हणजे उतरत्या क्रमात असते. कोणत्या क्रमात असेल रे? उतरत्या क्रमात असेल. देख लो बच्चों, अभी माइनस करना. क्या करना पड़ता अपने को? माइनस. 500 में से 425 माइनस करने का 25 रहेंगे. म्हणजे 400 मधून 75 मायनस 475 मधून 400 मायनस करा. किती राहतात? 75 राहतील, आहे की नाही? हा, 400 मधून 350 मायनस करायचे तुम्हाला. किती राहतील? 50 राहतील. 350 मधून 245 105 म्हणजे 105 राहतात. 245. त्यानंतर 245 मधून 150 मायनस करा, 95 येणार आहे. 150 मधून 100 मायनस करा, 50 राहतात. आणि इथं मायनस करायला काही नाही. तर मग 100 ही संख्या जशीच्या तशीच लिहायची. 100 ही संख्या जशीच्या तशी लिहायची. F1, मग इथं F2, F3, F4, सांगा F5 आणि F6, F5. हा, सुरुवातीला कितीचा ग्रुप? 2चा ग्रुप. कितीचा ग्रुप? 2चा ग्रुप. भरपूर याच्यामध्ये सांगितलं मी. आणि F3 मध्ये पहिली संख्या सोडून मग 2चा ग्रुप. F3 मध्ये ही फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची. ही फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची, नंतर 2चा ग्रुप तयार करायचा. सुरुवातीला मग इथं 3चा ग्रुप. पिंट्या इकडे लक्ष देणार रे. अरे इकडे लक्ष दे. 3चा ग्रुप, 3चा ग्रुप तयार करायचा. नंतर बा आता हे फर्स्ट नंबरची संख्या सोडून द्यायची. फक्त तिकडे तुम्ही फक्त दुसऱ्या गोष्टी मोबाईल पाहता, हे पाहणं गणित. हा, आणि नंतर 3चा ग्रुप. आता F6 मध्ये ह्या दोन संख्या सोडून द्यायच्या. नंतर या 3चा ग्रुप तयार होत नाही. नंतर फक्त हाच 3चा ग्रुप तयार होतो. 50, 150, 95 यामध्येच तयार होत आहे. बघा, यांची ऍडिशनल पलास करायचं. काय करायचं? पलास. हा, म्हणजेच हे बेरीज करा. आता यांची काय करायची? ती बेरीज. हा, बेरीज करायची. अरे बापरे. आता बेरीज म्हणजे तुम्हाला कॅल्सी दिलेली आहे, त्या कॅल्सीवर असं टिकटॉक 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 चालू ठेवायचं तुमचं. हा, म्हणजे बिलकुल बेरीज चुकली नाही पाहिजे. बेरीज चुकली तर तुमचं गणित चुकलं. अँसरलाच मार्क असतात, स्टेपला मार्क दिलेले नाही. म्हणून सांगतो, व्हिडिओकडे लक्ष द्या. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हा, यांची आता काय करायची? आपल्याला बेरीज करायची. शांतते. 25 प्लस हे येतात 100 आहे ना. हा, 50
155. हां, त्यानंतर 2 संख्या, हां ह्या 2 संख्या आहे की नाही, 45. यांची ॲडिशनल 2 ची ॲडिशनल पहा इथं लिहून दाखवतो वाटल्यास तुम्हाला कोणकोणत्या संख्येची ॲडिशनल केलेली आहे तुम्ही. हां हे ॲडिशनल 95 प्लस 50. 2 संख्येचा ग्रुपचा 2चा ग्रुप तयार केला म्हणजे त्यांची आपण ॲडिशनल केली, पालास केलं. हां, त्यानंतर या दोन संख्यांचा ग्रुप बेरीज करायची आहे तुम्हाला. आता काय करायचे, F3 मध्ये त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे, 125 या दोघांची बेरीज. आता इथं 105 आणि 95, 105 आणि 95. हां, तर 200 येणार. किती येणार, 200. हे 95 5 100 हे 200. चला आता या दोघांची बेरीज 150. त्यानंतर F4 किती आहे, F4. आता F4 मध्ये करायची तुम्हाला बेरीज. F4 मध्ये या 3 संख्यांची बेरीज करायची, 57 आणि 25. या तिघांची बेरीज करायची आहे, ते येणार तुमची 150. त्यानंतर ह्या 3 संख्या कोणत्या, 3 संख्या, ह्या 3 संख्यांची बेरीज. किती संख्येची बेरीज, या 3 संख्यांची बेरीज करायची आहे. बघा आता, हां या 3 संख्येची बेरीज म्हणजे 145 आणि 104. असं तुम्हाला चुकून जाणार ते 105 आणि 95 50 यांची बेरीज 5 5 10 50 60 26 म्हणजे 260. कोणती संख्या आपली ती, या 3 आहेत ना, 5 आणि 5 10, 5 हा इथं चुकलं. हां 10 5 50 येतात आहे ना. हां 250. हां 250 बेरीज येते ॲडिशनल. उनके ॲडिशनल या 3 संख्यांचा ग्रुप आहे, म्हणजे ह्या 3 संख्याचा ग्रुप आहे हा इथं. आता हे F5 मध्ये ही संख्या सोडून दिलेली आहे. नंतर या 3 संख्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला, आहे ना. हां म्हणजे बघा आता 105 57 5 5 5 10 13 3 23 230. हां त्यानंतर या 3 संख्यांची बेरीज करायची आता, आहे की नाही. हां 95 प्लस 50 आणि 100. 195 145 नाही 245. त्यानंतर ही संख्या सोडून दिल्या, 2 संख्या F6 मध्ये 2चा ग्रुप आपण सोडून दिलेला आहे. नंतर यांमध्ये विमानामध्ये नाही बरं, यांमध्ये नाही तर तुम्हाला ते सांगितलं मी फक्त, म्हणजे तुमच्या कसं शब्द थोडेसे लक्षात येतील. बघा आता याच्यामध्ये इन्क्रीज असणाऱ्या संख्या, सगळ्यात लार्ज असणारी संख्या कोणती, 105 155 200 240. बघा यांना केला आपण बांगड्या घातल्या आता. क्युम्युलेटिव्ह सिरीज. मग क्युम्युलेटिव्ह सिरीज आता इथं असा ड्रॉ ॲनालिसिस टेबल तयार करायचा. ॲनालिसिस टेबल तयार करताना नंबर आणि M 100 to 200 200 300 300 300 100 to 200 200 200 to 400. इथं 200 300 300 400 400 500 500 600 600 700 700 800. बघा आलं लक्षात. म्हणजेच हा तुम्ही M सिरीज 100 to 200 200 to 300 300 400 ही M सिरीज जी आहे आपण इथं लिहिली, आता ड्रॉ केली. ती काय केली आपण, ड्रॉ. बघा फ्रिक्वेन्सी F1 F2 F3 आणि F4 कोणता आहे सगळ्यात मोठी असणारी. F1 मध्ये या समोरल ग्रुप त्या समोरचा ग्रुप म्हणजे 400 F5. त्यानंतर F2 मध्ये हा F2 मध्ये ह्या 2चा ग्रुप आहे 300 आणि 400 300 आणि 400. त्यानंतर F3 कशामध्ये, F3 मध्ये ही संख्या सोडून दिली 2चा ग्रुप, नंतर 2चा संख्या सोडून 2चा ग्रुप ह्या 2 म्हणजे 400 आणि 400 आणि 500.
त्यानंतर F4 मध्ये हा ग्रुप दिलेला आपल्याला, म्हणजेच 400, 500 आणि 600. 400 हे 400, 500 आणि 600. हा, त्यानंतर अजून सांगा विद्यार्थी मित्रांनो, F5 मध्ये F1, F2, 3, 4. F5 मध्ये खालूनच 3 संख्या, म्हणजे 500, 600, 700. 500, 600, 700. हा F6 मध्ये हे 2चा ग्रुप सोडून दिला, 300, 450. F6 मध्ये 300, 450. डॅश 2, 6 आहे का? नाही, 1, 2, 3, 4, 5. 4 आणि 2, 1 आहे बरोबर. म्हणजेच आपला ग्रुप कोणता आला? 400 to 500चा ग्रुप आलेला आहे. 400 to 500चा ग्रुप आला. नंतर मग इथं दाखवायचं, आपण दाखवलेलं आहे. काय लिहिसान? कॅल्क्युलेशन्स ऑफ मोड. मोड इज लाईन्स इन द ग्रुप. कोणता ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो? 400, 500. अरे पिंटे, इकडे पाय रे बा, गणित लक्षात घे. गणित लक्षात नाही आलं तर मग म्हणजे सर लक्षातून नाही आलं, अजूनही करायचं. बाय आपला इन द फॉर्म्युला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा, आणि व्हिडिओ पहा ते, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. नाही तर स्किप करत राहा. अरे स्किप केल्यानं काही समजत नसते, आहे की नाही? जेवण करताना जेवता का नाही? चावता ना तुम्ही? मग हे चावा लागते, हे पद्धतशीर. नाही तर स्किप. अरे तसं नसते हो. Z इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 टू F1 मायनस F0 मायनस F2, L2 मायनस L1. काय बरोबर? हा आहे त्याचा फॉर्म्युला. काय आहे त्याचा फॉर्म्युला? पहा आता. Z इज इक्वल टू L1 म्हणजे हा L1, हा L2. L1 आहे 400 प्लस त्या ग्रुपच्या समोरील संख्या 400 to 500 ह्या ग्रुपच्या समोरील संख्या. हा F1, F0 आणि हे F2. म्हणजे ग्रुपच्या समोरील संख्या फ्रिक्वेन्सी मध्ये F1 असते. त्या फ्रिक्वेन्सी मध्ये पाहायचं F1 मध्ये त्या वरील संख्या F0 असते, खालची संख्या F2 असेल. असेल की नसेल? असेल. आता F1 105 किती आहे? 105. वरची संख्या 50. बघा 2 मग 105 मायनस 50 मायनस F2 किती आहे? हा F2 95. किती ग्रुप आला? 500 मायनस 400 आहे की नाही बरोबर? Z इज इक्वल टू 400 प्लस यांना मायनस करायचं. काय करायचं त्यांचं? मायनस. किती राहतात? 55. या दोघांची काय करायची आहे तुम्हाला? ॲडिशनल 210. मायनस मायनस प्लस होतात. मायनस काय होता? प्लस 145 हे 100 आहे की नाही? मग Z इज इक्वल टू 400 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन 5 5 0 0 2 0 चिपकून द्यायची. चिपकवले रे बाप्पा, आपण चिपकवले. ब्रॅकेट येणार नाही. Z इज इक्वल टू 400 प्लस यांचं डिवायडेशन करायचं 84.62. Z इज इक्वल टू 484.62. याला तुमचं ॲन्सर. गणित सेम आहे, फक्त काय चेंज करावं लागते तुम्हाला इथं? फक्त बिलो लेस दॅन अप टू अंडर दिलेलं असेल तर फ्रिक्वेन्सी असेंडिंग ऑर्डरला असेल, आणि मोर दॅन अबोव ओव्हर असेल तर फ्रिक्वेन्सी डिसेंडिंग ऑर्डरला असेल. एम सिरीज मोर दॅन अबोव ओव्हर मध्ये शेवटी वाढ करायची, बिलो लेस दॅन असेल तर सुरुवातीला इन्क्रीज डिक्रीज करायची इथं सुरुवातीला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मोड हे चॅप्टर संपलेलं आहे, म्हणजे मीन झाला, मीडियन झाला, मोड सुद्धा
झालेलं आहे तुमचं, बघून घ्या. आता छोटे छोटे गणित सुद्धा तुम्हाला सेंड करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला बघू आपण. ओके.